माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल बाळा तुझ्या माझ्या भविष्यात काय पिलं माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. जसं आमचं दोघांचं नातं एक झालंय तेव्हापासून आमचं काही भांडण नाही, आमचा वाद नाही, आमचा विरोध नाही, काहीच नाही. दोघं एका मनानं राहतात, एका मनानं करता. काही काही काहीच नाही. आमचं आणि त्याचं काही असं येच नाही, वादच नाही घरामध्ये. असं वाटलंय नाही की आर्मीची नोकरी आहे तरी कशी. हा, इथं आल्यावर हळूहळू सगळं माहीत झालं. पुन्हा पुन्हा तर वाटत गेले की 6-6 महिने राहायचं, अवघड वाटत गेले. तुम्ही घाबरले होते हा, असं कसं होईल. पुढे संसार कसा चालणार असं अवघड वाटत गेले ना. आयुष्य सध्या तर चांगलं चालू आहे, सुरळीत आहे, व्यवस्थित आहे. पण लग्न झाल्या वाटत होतं की लेकरं लवकर होऊ नये, कुठंतरी मस्त फिरायला जावं, सगळं असं बघून घ्यावं. पण आता लेकरं झाल्यामुळं म्हणजे ते स्वप्न एक राहून गेले. म्हणजे कुठं जायचं, फिरायचं. लेकरांना छोटे छोटे असल्यामुळं घेऊन जाणं होत नाही. मुलींना दिवस सांभाळण्यात चाललाय. म्हणून ते एक स्वप्न राहिलंय की असं फिरायला जायचंय दूर कुठेतरी, जे नाही बघितलंय ते बघायचंय. लग्न मुलगीसाठी करायचंच आहे, ते गरजेचं आहे, करावंच लागतं. आता कसं आहे, आपल्या सुरुवातीपासूनच भारत संस्कृती अशी आहे की म्हणजे मुलीनं हे लग्न केलंच पाहिजे. आणि तिनं संसार करून, तिनं जर लग्न करून संसार केलं तर तिलाच पुढं मुलं बाळ होतील आणि त्याची पुढची पिढी हे होईल ना, आणखीन वाढेल. समजा पिढ्यानं पिढ्या हे चालणारच आहे. जर मुली लग्न करणं गेल्या तर ती पुढची उत्पत्ती कशी होईल. त्याच्यामुळे सरासर कंपल्सरी हे की मुलीनं लग्न करणं गरजेचंच आहे. काळानुसार म्हणजे आता कसं झालंय, लग्न केलं तर ठीक आहे, नाही तर लोक नाव बोट ठेवतात की म्हणजे ही अशीच आहे तशीच आहे. ती नक्की भले बी किती चांगली राहू द्या, सज्जन राहू द्या, म्हणजे तिचं काहीच कुठं नसेल, खूप म्हणजे धार्मिक असेल तरी लोक नाव बोट ठेवतात. निंदकाचे घर असावे शेजारी. तर माझ्यासाठी रिलेशनशिप म्हणलं तर असं आहे की म्हणजे काहीही एक्सपेक्टेशन न ठेवता जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करता ते माझ्यासाठी खूप मिनिंगफुल आहे. समजा जर तिथं काही एक्सपेक्टेशन्स आले की तू केलं तर मी करेल, ते माझ्यासाठी मी रिलेशनशिप समजत नाही. तर असे खूप कमी राहतात. आणि की जे म्हणजे दुसऱ्यांचा विचार करतात किंवा माझा विचार करतात किंवा आता तसं तर माझी सिच्युएशन मी कोणाला सांगत नाही म्हणून खूप मला प्रॉब्लेम होतोच ह्या गोष्टीमध्ये. पण ठीक आहे, म्हणजे जेवढे पण मी खूप कमी लोक कमवलेत असे पण खूप चांगले आहेत की ज्यांच्यासोबत माझं एकदम चांगलं आहे. हं. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला बघ वर्ष झालं, 9 वर्षाचे असताना झाले वयाच्या लग्न. 9 वर्षाचं? हा, 35 वर्ष झालं लग्न मग. 9 वर्षाचं होतं हा, 3रीला असताना लग्न झालं. लग्न हा लई लहान होतो, 9 वर्षाची का? लग्नामध्ये. लग्न लहानपणी करत होते, मला काय कळत नव्हतं. काका मी तेवढ्याच वयाचे. असते तर आयुष्य अजून चांगलं असतं. हा, चांगलं होतं. कारण कसं शिक्षण म्हणजे एक हेच आहे की हो, शिक्षणानंच माणूस पुढे जाते, बोलता येते, करता येते. आपल्याला थोडंफार शिक्षण असल्यामुळे आपल्याला याच्यात काही येत नाही, बोलण्याचं काही इंटरेस्टच नाही ना. म्हणजे आपण काय बोलावं काय नाही, आपलं कुठं चुकते कुठं नाही. आज आपण जर बोललं तर आपल्याला कोण हसते कोण नाही, कोणाला समोरच्याला आवडते आवडत नाही, हे पण पाहिजेत ना. सगळं समोरच्याला आवडायला पाहिजेत ना, आपण किती म्हणजे कसे आहोत कसे नाही. त्याच्यामुळे आपलं जे आहे ते आहे. आपण कोणाला आपण समोरच्याला दाखवत नाही आपण हे हुशार आहोत गड्या म्हणून. आपलं जे आहे ते आहे. लय हुंडा पण असेल ना तेवढे? हा, 3,000 हुंडा होता. 3,000? काका रुसल्यानं एक रेडू घडी दिली. ते रुसल्यानं, नवरदेव रुसल्यानं. नवरदेव रुसते की शेवंतीला गेल्यानं. काय पाहिजे काय पाहिजे म्हणलं. काका रुसले तेव्हा काहीच नव्हतं, घडी रेडूवर नवरदेव खुश होत होते. मजा आहे. 3,000 हुंडा लेकरू जन्मल्यावर दिले. मायबापाजवळ बी काही नव्हती, गरीब परिस्थिती त्याची. म्हणजे पहिल्या काळी काय 4-5 लेकरं असायचे, डोक्यावर पाणी, विहिरीचं आडाचं पाणी शेतामधून आणायच्या बाया. खूप स्ट्रगल जास्त होती माईच्या काळामध्ये. मग थोडी कमी झाली आमच्या काळामध्ये.
आमच्याही होती आळाची विहिरीचे पाणी तेव्हा होतं. आम्ही पण लेकरं घेऊन छोटे छोटे इकडे तिकडे पाण्याला पळायचे. रात्री 2 वाजता हिला आळ्याला जायचे पाणी घ्यायला. 2 वाजता? हा, पाणी आलं का रात्री 2 वाजता, कारण का दिवसभर सगळे राहायचे ना आळ्याला, मग पाणी कमी राहत होतं. मग रात्री सगळे झोपी गेले का पाणी यायचं आळ्याला, मग तेव्हा आम्ही 2 वाजता 3 वाजता जायचे पाणी घ्यायला. मी थोडस म्हणजे हळव्या मनाची आहे. थोडस काय ओरडलं कोणी जोरात बोललं की लगेच डोळ्यात पाणी येते, लगेच रडते मी. हा म्हणजे सगळ्यासमोर नाही रडणार, असंच घरात एकटी येऊन रडेल मी. पण लेकरा कधी छोटे लेकर म्हणजे असं बघतात ना, मम्मी रडतीये तू का रडतीये असं म्हणलं तर मग बसते शांत, जरा म्हणजे दाबून घेते असं मनात, की त्यांच्या समोर असं व्यक्त करून नाही देत. बायका सगळ्या सारख्याच असतात, दुःख मनात साठवून ठेवत असतात, असं सहसा जास्त कोणासमोर व्यक्त नाही करत. मनात असते भरपूर टेन्शन पण सांगत नसतात कोणाला. मुलगीच्या आयुष्यात किंवा एक फिमेलच्या आयुष्यात मुलगा असला किंवा एक माणूस असला किंवा नसला तरच तो जगू शकते का? त्याच्यावर ते काय त्याचं काहीच नाही, तसं काहीच नाही. कसं काय? एकटा सुद्धा जगू शकते. मी स्वतः जगून दाखवले. मी 2009ला माझे मिस्टर वारले. माझे लेकरं लहान लहान होते. मी त्यांना घडवले, लहानाचे मोठे केले आणि आजपर्यंत मी तर माझं नाव म्हणजे नाव कमवलं मी. भली प्रॉपर्टी कमवली नसेल, घर किराया दुकान किराया सगळं भागून माझं मी लेकरं चांगले शिकवले, घडवले आणि माझे लेकरं पण माझ्यासारखे सज्जन, स्वावलंबी आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करणारे आहेत. असं होतं की अजून शिकायचंय किंवा अजून अभ्यास करायचा आहे? हा होतं मन. 10वी पर्यंत शिकले. पुन्हा इथं आल्यावर हे शिक म्हणत होते. एक वेळेस परीक्षा दिली, पुन्हा मग नाही, शिक्षणच झालं नाही पुन्हा. म्हणजे काकानं म्हटलं हा, तुम्हाला आणि तुम्ही दिली पण परीक्षा दिली. पण त्याच्यात पण हा, नापास त्याच्या झाले. पण हा नको असं वाटलं. एक विषय गेल्यामुळेच नको वाटलं बघा. त्याच्यात पण तुम्ही प्रयत्न केले. केलं नाही. तर आता असं वाटतंय कधी की थोडा अजून प्रयत्न करून शिकायला लागेल? हा, वाटते. आता बघता वाटते की आपण आणखी शिकले असल्या तर कुठं तरी थोडं बहुत तरी आपल्या ह्याच्यानं राहत होतात ना. का असं वाटतं शिकलं पाहिजे? कारण आता मुलाचं बी असं झालंय ना, एवढं शिक्षणाचे स्टेपनं नवीनच शिक्षणाचे विचार चालू झाले मुलाचे. आता शिकायला काय इंग्लिश शिकायची इच्छा आहे माझी, पण ते जमणं आले. बाकी मला हिंदी येते, मराठी येते, सगळं येते. हा, इंग्लिश शिकायची इच्छा एक होती, ते मशीन शिकायची एक इच्छा राहून गेली, शिलाई मशीन. ते पण पूर्ण झालेलं आहे. का शिकायचं इंग्लिश? इंग्लिश असंच बोलायला आवडते, कोणी असं बोललं का छान वाटते मला, ते मला पण यायला पाहिजे असं वाटते. जाड आहे म्हणत होते, जेवण कमी कर म्हणत होते. बाबा नाही घरचे. ते तुमच्या घरचे हा, सासू सासरे वक्कत असं म्हणत राहते. होते की हा, तुम्ही झाडा कमी खा. कमी खा, तुला लेकरू होईना म्हणत होते. आम्हाला दुसरं लेकाचं लग्न करायचं आहे म्हणत होते, पण मी म्हणत नव्हतो, इकडे सांगत नव्हतं आई वडिलाला. मग तुम्ही आई शिवा देत होती, काय होईना 4 दिवस त्रास सहन करावं लागते माय, काय होईना, तुझंच चांगलं होते म्हणत होती. इच्छा होती तुमची शिकायची की काय? होती, पण आता आपली घरची परिस्थिती बराबर नव्हती आणि तेवढं कसं म्हणजे आपण लहानपणापासून आपल्याला थोडी ते शिक्षणाची थोडी भीती वाटत गेली, त्याच्यामुळे बी आपलं थोडंफार हे झाले. आणि पहिलं कसं म्हणजे आपल्याला आई वडिलाचा असं म्हणजे धाक नव्हता, जावंच लागते, करावंच लागते, शिकावंच लागते, ही आपल्याला जबरदस्ती नव्हती ना. हा, जबरदस्ती असते. जर आपल्या आई वडिलांना आपल्याला जर थोडं हे केलं असतं तर आपण काहीतरी होत होतं आपल्या आयुष्याचं पुढं, शिकलं जर असतं तर. काय करावं, सगळ्यांना मला हे केलं शाळेसाठी, आणि लहानपणी लग्न केले. मास्तर म्हणत होते लग्न झाल्यावर शाळेत येतात काय म्हणला, चिडत होते, मी जात नव्हतं शाळेला. तर जसं की माहितीच आहे सगळ्यांना की आपला आधीचा देश कसा पुरुष प्रधान होता, मेल डॉमिनन्स जास्त होतं. त्याच्यामुळं जे म्हणजे बायांना किंवा मुलींना जे लहान वयात लग्न होतं ते त्यांना अशीच शिकवणूक दिली जायची की तुम्हाला मुलाचं ऐकायचंय, तुमच्या सासरी जे सांगतात तेच करायचंय,
इकडचा तुमचं रिलेशन संपलंच समजल्या जाते. पण आताची जी जनरेशन आहे, आता एज्युकेट होत आहेत लोक, किंवा जास्त फॉरेन कल्चर वगैरे आपण पाहतो, तर त्याच्यामधून आपल्याला समजते की नाही, असं गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळी तुम्ही माणसांचं ऐकायलाच पाहिजे. तुम्ही तुमची बुद्धी वापरा किंवा तुमचे डिसिजन तुम्ही घ्या. जिथं तुम्हाला योग्य वाटते तिथे तुम्ही बोला. जिथं चुकीचं आहे तिथं तुम्ही बोलायलाच पाहिजे. असं नाही की तुम्हाला कळतंय की चुकीचं होतंय आणि तुम्ही सहन करून घेताय म्हणून. कारण आपण आपल्यावर पण विश्वास ठेवायला पाहिजे. आपण सेल्फ लव्ह पण करायला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटते की तो एक जे थॉट आहे तो चेंज झालाच पाहिजे. कारण माणसंही तेच करू शकतात, बाया पण तेच करू शकतात. आज किती किती मोठ्या लेवलला सुद्धा बाया काम करतात. त्या घरही सांभाळतात आणि कामही करतात. त्याच्यामुळं मला उलट खूप चांगलं वाटतं की मी ह्या जनरेशनमध्ये जन्मले. त्याच्यामुळे मला खूप फॅसिलिटीज मिळाल्या, खूप असं एज्युकेशन चांगलं मिळालं. त्याच्यामुळं ती खूप चांगली गोष्ट झाली की मला वाटते की तो थॉट बदललेला आहे आता. चांगले संबंध ठेवायचे, एकूण माणसाचे प्रेम होते, नाते घट्ट होते. आता वर्षावरी नाते थोडे येवत चलेत. पण ते तसं त्याला दोष द्यायचा नाही. काळमान बदललेला आहे. त्या काळमान समजा ते लेकरं चलालेत. त्याला पहिल्याचा काळ न्यारा होता, आताचा काळ न्यारा आहे. त्याला काही दोष द्यायचा नाही. ते खराब हात म्हणायचं नाही. ते काळासून असं होणारच होय. आता याच्या भोरी कोणता काळ काय कसा येते ते काही सांगता येईना. एक गोष्ट आहे, आम्हाला पैसा नव्हता, परिस्थिती खराब होती, तरी आम्ही समाधान होत्या, खुश होत्या. फुल इकडे तिकडे एन्जॉय करायचे, छान वाटत होतं असं. आताच्या पिढीला कसं पैसा असून सुद्धा समाधानी नाही. आणखीन थोडा पैसा वाढला पाहिजे, आणखी थोडी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, असं वाटत राहते. त्याच्यावर वाईट वाटते. म्हणून मी सांगत राहते राहुलला नेहमी की पैशाच्या मागं पळायचं नाही. जे आहे त्याच्यामध्ये समाधान मान. आयुष्य जास्त नाही म्हणतात, त्याच्यामुळे आहे त्याच्यामध्ये समाधान राहायचं. पैसा असणं बी गरजेचंच आहे तेवढा, आणि नसणं बी काही हे नाही. सगळं काही पैसा करू शकत नाही. करू शकते का? नाहीच नाही. आपण हवं तर आहे, पैसा हवा तर आहे, सगळंच लागते ना. पैसा बी लागते ना. पैसा बी लागते. म्हणून असलं तेव्हा पैसा नव्हता तेव्हा आमची हालत काय झाली काही समज नाही. आता एक आज आहे म्हणून काय वाटत नाही झाले ना. त्या गोष्टीचा काही अहसास राहिलाच नाही आपल्याला. असं म्हटलं जातं की बायांचं सगळ्यात मोठं दुश्मन बायाच आहे. खरंय का? खरंय का? हे तर खरंच आहे. खरंय. कारण बायाच्या बायकोकडूनच भांडणं होतं. दुश्मन बी म्हणा आणि काही म्हणा, पण हे खरं आहे. खरंय. हा. आता असं म्हटलं जातं की बायांचे सगळ्यात मोठे दुश्मन बायाच. हो, बायाचं बायाला सगळं हे खरंय का? खरंच आहे. खरंय. खरं आहे. का खरंय म्हणजे का तुम्हाला वाटते खरंय? असं काय अनुभव कसं म्हणजे एकूण एकाचं म्हणजे बायाला वाटते ना, मी चांगली आहे तिनं नाही, असं वाटते ना. तिनं हे असं बोलते, असं वागते, करते. मी माझ्याहून अनुभवून तुम्हाला सांगायला बरं. हा, तेच तुमचाच मला. अनुभव. हा, तुम्ही जे बोलताय मला काय वाटते, आपण जसं वागावलं तसं समोरच्यानं वागावं. ते समोरचे वागत नाही तर त्याच्यामुळं बायाचं बायाला दुश्मन राहते. हा. बाईची दुश्मन बाई नाही, चुकीचं आहे. दुश्मन कोणी राहत नाही. आपणच बनवतो दुश्मन. म्हणजे आपल्या वागण्यात आहे. समोरच्याला हे आपण हे केलं ना, दुश्मन तयार होतात. दुश्मन तसं दुनियात कोणीच नाही. मुलगीची दुश्मन मुलगीच आहे. म्हणजे बाईची दुश्मन बाई. हो ना, 100% हे. बाईला आता मी समजा दुकान चालवते, माझे लेकरं लहानाचे मोठे केले, मी माझ्या स्वतःच्या याच्यावर आहे. मी आज मेळावे घेते. मी जवळपास 5-6 मेळावे घेतले. बाहेरगावी सुद्धा 2-3 मेळावे घेतले. 8-9 मेळावे घेतले जवळपास. तर त्याच्यामध्ये माझं कसं सगळं हे म्हणजे खूप चांगलं घेतलं मी. आणि मी आज कुठे गेलेली आहे. आणि पण असं कसं आहे आजकाल, म्हणजे बायाला वाटतं की ही खूप पुढे चालली, थोडंसं मागे खेचायचा प्रयत्न करतात. पण हे सगळ्यांनी जर आपल्याला सहकार्य केलं तर आणखीन म्हणजे आज मी इथे तर आज कुठे जाऊ शकते. आज बायांचं दुश्मन बायाच आहे हा, होय. म्हटलं जातं की हा हा हा, होय. ते का म्हटलं जातं? तुम्हाला काय वाटतंय की आहेत काय? कोणी दुश्मन नाही. आपण स्वतः चांगलं राहावं तर ते मोर्चे बी चांगले नाही, राहतात. असं म्हणतात समाजात. हा, म्हणतात समाजात खरं म्हणतात. आहे की खोटं? नाही, खरं नाही. खरं नाही. ते खरं नाही. आपल्यापासूनच ते सजन होतात आणि आपल्यापासूनच दुर्जन होतात. बायांची दुश्मन बाया हे खरं आहे. हा, तो मोठा एक प्रश्न आहे.
की एका बाईचं जर चांगलं झालं त्या दुसऱ्या बाईला, हा खरं खरं 100% खरं आहे, खरंय. ते दुसरीला चांगलं दिसत नाही. म्हणजे ते राहण्यावरून असो, वागण्यावरून, शिक्षणावरून, कोणत्याही गोष्टीतून, काम करण्यावरून, बाहेर जाऊन, घरी चांगलं राहण्यावरून, कोणत्याही गोष्टीतून म्हणा की बायकांची बराबरी असतेच कोणत्याही क्षेत्रात. असं म्हटलं जातं की बायाचे दुश्मन बायाचे. खरंय. हा आहेत की बाया काय सुनबाया हं. सुनबाया चांगले राहिले की माणूस चांगलं राहते की. आणि त्यातल्या त्यात दोषी लोक आपल्यालाच काढते तर सासूच चांगली नाही म्हणते तर. काही पश्चाताप कसा दिसतो? पश्चाताप तर पश्चाताप असं काही नाही. पश्चाताप एकच आहे की थोडंसं कुठंतरी वाटते मोकळं राहायला भेटत नाही, बाकी काही नाही. मोकळं म्हणजे? म्हणजे असं स्वतंत्रता मुलाबाळापासून. म्हणजे आता तीर्थयात्रेला कुठे जायचं असलं जायला भेटत नाही, गावाकडे यायचं असलं यायला भेटत नाही, थोडंफार वाटते. पण मुलाच्या काळजीमुळे तिथं त्याच्या जवळ राहावं लागतंय मला. माझी इच्छा मी सोडतो तुझं. हा जीवनात फार कष्ट असतात. वेळ पण ते वेळ आता. हम्म. चांगले दिवस आले. आता चांगले दिवस आले त्याच्यामुळं असं वाटतं की मुलांनी आपलं पुढचं जीवन सुधारावं, असे संकट कोणावरही येऊ नये. मुलींना त्रास कशामुळे होते, ती एक तर स्त्री आहे हा. त्या गोष्टीचा. आणि आपले जग कसं आहे की म्हणजे बाईला हे समजतात, कमी समजतात, दिवसाला बघतात, त्रास द्यायला बघतात. पण मला सांगायचं की लोकांना की बाई ही बी कशात बी कमी नाही. दुर्गा, चंडिका, सरस्वती सगळ्या रूपामध्ये बाई आहे ही. पण बाईनं जर दुर्गेचा अवतार धारण केला तर मग ती काही खरं नाही. म्हणून बाईच्या होता होईल तोपर्यंत कोणी बी वाटत जाऊ नये. थोडासा पैसा पाहिजे, कपडे साडी असं कवाच वाटलं नाही. पैसा पाहिजे, घर पाहिजे असं कवाच वाटलं नाही. फाटकं लुगडं नेसलं, 2 ठिगळाचं नेसलं, मिरचू भाकर खाली, पण आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही हे मिरचू भाकर खाल्या, फाटकं लुगडं नेसाल्या, हे लोक जग कसं राहिलंय आपण, असं कधी आमच्या मनामध्ये आलं नाही. कोणता प्रसंग जेव्हा तुम्ही आजही आठवण करून डोळ्यात पाणी येते? हा येते बापू, असं रडा वाटते. आई वडिलाची ध्यान आली तर लई रडा वाटते. काय 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 असं काय वाटतं? आई वडिलाला काही होऊ न वाटते. नाही नाही काय नाही होतं असं. केलंय ना तुम्ही, भरपूर काही केलंय म्हणून असं वाटत असेल. आमचे भाऊ बी आई वडिला बरोबर चांगलं केली, न करत पण बोलण्यात आमचे भाऊ एवढं. लोकांचे भाऊ थोडं बोलतात की बोलत नाही. हा हे बोलण्यात चांगलं वाटते. आमच्या बाबाचंच लय ध्यान येते आम्हाला. आई करते पण बाबाच. रिग्रेट्स तर असे फारसे काही नाहीत, पण फक्त एवढंच की मी माझ्या खूप जवळच्या लोकांना लहानपणीच माझ्यापासून दूर गेलेले आहेत. तर मला असं वाटत होतं की त्यांच्यासोबत जास्त वेळ मिळायला पाहिजे होता. किंवा ठीक आहे, माझे आजोबा जेव्हा गेले तेव्हा मी त्यांच्यासोबत नव्हते शेवटच्या वेळामध्ये, तर तो एक रिग्रेट मला खूप मोठा आहे की मी तिथं असते तर किती बरं झालं असतं. म्हणजे शेवटचं मी त्यांना पाहिलंच नाहीये, तर तो खूप मोठा रिग्रेट आहे माझ्यासाठी की मी तिथं गेले नाही त्या वेळेत. कारण मी खूप कॅज्युअली घेतलं, मला वाटलं की काय होणार नाही, कारण ते खूप फिट होते अशा. पण शेवटी असं झालं की मला अजूनही रिग्रेट आहे. ते मग आता आजकालचे थोडेसे अंधश्रद्धा बाळगणारे आहेत. म्हणजे माझ्या वयाच्या तर नाहीत, माझ्या आई वडिलांच्या वयाचे भरपूर असे म्हणजे अंधश्रद्धा बाळगतात. म्हणजे कोणी काय सांगितलं की म्हणजे असं विश्वास ठेवणं करणं अशा चालू असतात बायकांच्या. आता काय सांगणार, आपण तसं काय अनुभवलेलं नाहीये अजून, पण एकमेकाचं ऐकल्यामुळं थोडंसं म्हणजे माहिती आहे की असं करतात अगं बायका. माणसाकडे अपेक्षाही करायची नाही आणि माणसाला देवाला पण काही मागायचं नाही. देवाला आपलं करायची, भक्ती करायची, पण काही मागायचं नाही.
आणि सोसायटीकडून हेच एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही म्हणजे फिमेल्सला जास्त चान्सेस द्या किंवा त्यांना जास्त फ्रीडम द्या, असं जज न करता. कारण कुठेही बाहेर गेलं तर कसं विचार करावा लागते की हे काय विचार करतील, ते काय विचार करतील, नीट जावं लागते. तर जसं मुलांना तसा प्रॉब्लेम येत नाही, कसंही गेलं तरी कोणी काही विचारत नाही, पण मुलींना प्रत्येक वेळी विचार करावा लागतो की व्यवस्थितच जावं लागते. ते थोडं कॅज्युअल जायला तरी म्हणजे भेटलं तरी सांगू खरंच सांगते खरं हा. सांगा. म्हणजे खूप म्हणजे माझं मोठं खूप स्वप्न आहे बरं. माझं स्वप्न म्हणजे सांगायला मला छानसा बंगला हवा वाटायला. म्हणजे बाहेर असं घरात म्हणजे बंगल्याच्या म्हणजे असं आपलं आपलं स्वतःचं घर वाटायले. घरासमोर मस्त छान असं झाडं ते लावा फुलायचे ते अशी इच्छा आहे आपल्याला. म्हणजे देवाची आवड आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे स्वतःचं घर राहिलं तर आपलं समोर जागा राहिली तर झाडं लावू शकतो आपण, फुलं ते देवाला वाहायला करायला. कुठं जायची वेळ येऊ नये. मोठा बंगला तुम्हाला मोठा बंगला वाटेल, स्वतःचं घर वाटेल. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे मानुनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे मानुनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. स्वस्त चांगलं राहायचं, मस्त राहायचं. कुठं बी आपलं असलं ना, किरायाचं असलं ना स्वतःचं असलं तर आपलं घरच आहे की. आपलं घरच म्हणून राहायचं. आणि त्या घरात किती दिवस राहायचं आहे आपल्याला. आता हाय आणि उद्या नाही. त्याचं काय संशयच करायचा नाही, त्याचा शोक करायचा नाही. बिनधास्त राहायचं, चांगलं राहायचं. पण त्या व्यतिरिक्त पण मुलींना स्वतः बळकट झालं पाहिजे. स्वतः त्यांना काही ना काहीतरी असं घाबरून बसलेलं नाही जमणार ना. त्यांना पण काही ना काहीतरी सरकार भरपूर योजना काढतायत, पण स्वतःची रक्षा स्वतःच करायला पाहिजे. आपण दुसऱ्यावर कोणावर पण अवलंबून नाही राहायचं. बस एवढंच. मुलींनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. हे करा. इच्छा ठेवायचीच नाही हा, ठेवायच्याच नाही. कोणाकडून पण. कोणाकडूनच पण इच्छा ठेवायच्या नाही. काय करते ते ईश्वर करतेच करते. ते तकदीराचा खेळ आहे. माणूस म्हणते माझ्या भविष्यात काहीच नाही. भविष्यात सगळंच आहे, पण करता यावं लागते. भविष्य आपलं चांगलं करता यावं लागते. आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या इच्छामध्ये सगळं आहे. लोक काहीच करू शकणार. लोक काय पैसा कमवून आणून तू खरीच म्हणून आपल्याला देत असते काय. आपण स्वतःच कमवत असतो, स्वतःच खर्च करत असता. तसं स्वतःच करायचं, कोणाची आशाच करायची नाही. ते राहिले आयुष्य. काही करायचं होतं आणि हे सगळ्या गोष्टी राहून गेल्या. राहून गेल्या की सगळ्या राहून गेल्या. आता हे जिंदगी कामामध्येच गेली, त्रासातच गेली. एका दिवशी सांगू रडलो माईला, मी काहीच बघलो नाही, मी काहीच केलो नाही. मला सगळ्याचा त्रासच आहे लास्टपर्यंत. सासू सासऱ्या संपला, नवराचा त्रास दिला, लेकरायचा झाला, सुनायचा झाला, माझी जिंदगी अशीच जाते. म्हणून रडतो कधी कधी माईला सांगून. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्यास मधुकंद द्यावा. हे जाणिता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.